सिन्नर शहर तालुका तसंच संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ग्रामीण हद्दीमध्ये दररोज नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार सिन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत सराईत मोटरसायकल चोरट्याला जेरबंद केले। 29 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरातील सरस्वतीवाडी परिसरामध्ये अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना एक इसम काळ्या रंगाची विनाक्रमांक मोटरसायकल घेऊन येताना पोलिसांच्या निदर्शनास आलाय। पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्यानं आपलं नाव करण रामशरण शर्मा, वय वर्ष 32, राहणार सहमतनगर कालिका मंदिरामागे, मुंबई नाका असं सांगितलं। विनाक्रमांक मोटरसायकल बाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देत होता। त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सिन्नर पोलीस ठाण्यात आणलं। अधिक चौकशीत त्यानं इगतपुरी तालुक्यातील अडसरे खुर्द परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। तसंच पुढील चौकशीत घोटी, ओझर, सिन्नर आणि मुंबई नाका परिसरातूनही मोटरसायकल चोरी केल्याचं उघड झालंय। पोलिसांनी आरोपीकडून 2 स्प्लेंडर, 2 पॅशन आणि 1 हिरो युनिकॉर्न अशा एकूण 5 मोटरसायकल जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत 2 लाख रुपये आहे। या कारवाईमुळे सिन्नर पोलीस ठाण्याचा 1, घोटीचा 1, ओझरचे 2 आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याचा 1 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आलेत। तपासादरम्यान करण रामशरण शर्मा हा सराईत गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या गुन्हे शोध पथकानं केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। संविधान न्यूज, नाशिक।